चला निघा. एकाला मी वाटलं नाही आमची परवानगी घ्यावी असं. परवानगी घ्यायचं राहिलं बाजूला, निदान सांगायला तरी येते का नाही आम्हाला? हे काय असं पाठीवर वार केल्यासारखं? आमच्या आई साहेब इथं नाही त्याचा अर्थ काय वाटेल ते करायला रिकामं नाही. इथं कोण? ही शाळा उभी केली आमच्या आई साहेबांनी. त्यांचं नाव काढून टाकायला लाज नाही वाटत? यो विचार तरी कसा येतो कोणाच्या डोक्यात? चल रे, तुला वेगळं सांग. चल. फुलपगार सर, तुम्ही इथं सगळ्यात सिनियर आहे सा. तुम्हाला वाटलं नाही एका शब्दानं मला कळवा म्हणून? इतर वेळी तर फिटी फिटी मला फोन करताय, शाळेसाठी हे पाहिजे ते पाहिजे. नाही मागा की तुम्ही आमच्याकडेच मागणार, काय प्रॉब्लेम नाही. पण असं नाही ना की दरवेळी तुम्ही काहीतरी मागणी करायलाच आम्हाला फोन करणार. एखाद्या वेळी एखादी माहिती महत्वाची पुरवायला पण आम्हाला फोन करू शकतायच की तुम्ही, आहे की नाही? ते मी काय काय ते मी काय हा? इतर वेळी एवढे फोन करताय तुम्ही आम्हाला. एवढे आता एवढी मोठी गोष्ट व्हायला लागली इथं. आई साहेबांचं नाव काढायला लागले जावं शाळेवरून. कळतं का तुम्हाला? तुम्ही आम्हाला कळवलं नाही. सगळी एक जात ना तुम्ही आतल्या गाठीची माणसं आहे सा. अजिबात आवडलेलं नाही मला सर. छाताडावर वार करा की तुम्ही. असं पाठीवर काय वार करताय सगळे? हा? आई साहेबांनी काय केलं नाही सांगा शाळेसाठी, तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी? हे पांग फेडतोय असं? आई साहेब नाहीत म्हणताना मी आता ग बसतोय. फक्त ते आता सापूर देत. आई साहेब आल्या ना करेक्ट कार्यक्रम करतो का नाही बघा मी तुमचा. थांबा, बोलतोय मी तुमच्या संग. फुलपगारे सर, कुणीकडे चालला सा? जेवढे विचारतो तेवढ्या प्रश्नांची 2 उत्तरे तरी द्या प्रामाणिकपणे. मग जावा, तोवर सुट्टी नाही तुम्हासनी. काय विचारतोय मी? अधिपती, मी काय म्हणते, तुम्ही जरा शांत व्हा प्लीज. तुम्ही बोल नका. आत्ता अर्ध्या तासापूर्वी आपला फोन झालता. हां, विचारलं होतं मी तुम्हाला? का सांगितलं नाही तुम्ही? एरवी तर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगताय मला फोन करून करून. आत्ता का नाही सांगितलं बरं? हां, तरी माझ्या कानावर कुणकुण आलतीच की असं काहीतरी व्हायला लागलंय शाळेत. म्हणताना मी तुम्हाला फोन केलता. म्हणलं बघा तुम्ही तर सांगताय का नाही. नाही सांगितलं तुम्ही. का लपवलं बरं? मी लपवलं नाही, मी तुम्हाला सांगणारच होते. कवा सांगणार होता तुम्ही? कवा? मी तेच विचार, कवा सांगणार होता? सगळं झाल्यावर, आई साहेबांचं नाव निघाल्यावर, पेपरात उद्या छापून बॉम्बा बॉम्ब झाल्यावर सगळी नंतर सांगणार होतो तुम्ही मला? काय मास्तरीन बाई, काय ठरलं होतं आपलं? आपल्या नात्यात खोटेपणा आणायचं नाही, काही एकमेकांपासून लपवायचं नाही. तुम्ही का लपवलं सांगा बरं? एवढी मोठी गोष्ट होत्या इथं, होत्या का नाही? तुम्ही का नाही सांगितलं मला? अहो, मी तुम्हाला सांगायला आले होते. मी खूप प्रयत्न केला पण तुम्ही मला बोलूच दिलं नाहीत. अहो मग बोलायचं की तुम्ही. कोण तुमचं तोंड दाबलं होतं काय तेव्हा तुम्ही बोलायचं? तर तुमच्या मनासारखंच होत होतं म्हणताना मुख गिळून ग बसला काय तुम्ही? म्हणजे नाही, असं बी तुमचं आणि आई साहेबांचं काय पटतच नव्हतं. हा, जाता येता कशाला शाळेवर नाव बघायचं मग? तेवढं तरी आई साहेबांचं सुंटे वाचून खोकला चाललाय तर जाऊ दे असं म्हणून ग बसला काय? अधिपती, काय बोलताय तुम्ही? मी खरंच प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण तुम्ही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतात. अहो पण तुम्ही बाकी फापड पसारा पल्लाळ लावण्यापेक्षा मला थेट मुद्द्याचं सांगायचं की असं असं नाव बदलायला लागले शाळेचं. मी ऐकून घेतलंच असतं की. कवाच थांबवलं असतं मी हे सगळं. हे होऊच दिलं नसतं. आणि कुणाच्या डोसक्यातली आयडिया ही? कुणाच्या डोक्यात फालतू कल्पना आली मला जरा सांगा बरं, मला कळू दे. तुमचं डोकं आहे? तुम्ही सांगितलं बोर्ड बदलायला? तुम्ही इथं आल्यापासून शाळेतले काय काय निर्णय घेतले मी काय बोललो नाही, ग बसलो. म्हणलं जाऊ दे ठीक आहे. पण आता हे लय झालं. चारूला तर मॅडम, हे म्हणजे तुम्ही आमच्या आई साहेबांचं अस्तित्व पुसायला निघाला काय सगळीकडनं? हा, काय समजला तुम्ही? तुम्हाला स्वतःचं नाव द्यावं असं वाटलं कसं? तुम्हाला एकदा सुद्धा असा स्वतःला प्रश्न विचारावा असं वाटला नाही की आपण काय केलं बाबा या शाळेसाठी? आपण काय केलं? तुम्हाला माहिती आहे आमच्या आई साहेबांनी किती खस्ता खाल्ल्यात या शाळेसाठी? किती कष्ट घेऊन ही शाळा उभारली आमच्या आई साहेबांनी? तुम्हाला माहिती आहे, कल्पना आहे केवढं प्रेशर होतं? मोठमोठ्या बिल्डर्सने ऑफर दिल्या होत्या करोडो रुपयाच्या.
ही शाळा पाडा, मॉल बांधा. भीक घातली नाही आमच्या आईसाहेबांनी, पाय रोवून उभ्या राहिल्या. म्हणताना आज इथं गोरगरिबाची पोरे शिकतात. तुम्हाला माहिती आहे, कल्पना आहे तुम्हाला? हे वाईट केलं तुम्ही, चुकीचं केलं. आणि आता हे सगळं झाल्यानंतर पण तुमची अशी अपेक्षा आहे का की आम्ही तुम्हाला आई म्हणावं, अशी अपेक्षा आहे? आता रडून साजरं करू नका. मी जेवढं बोलतो तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे जे केलंय तुम्ही ते चुकीचं केलंय. भले तुम्हाला आमचा राग येऊ दे, वाईट वाटू दे, पण मी जे बोलतोय ते बरोबर आहे. ह्या सगळ्यासाठी तुम्ही कारणीभूत आहे, एवढं लक्षात घ्या. तुम्ही ह्या घरात आल्यापासून मी 1000 वेळा सांगतो की नाही तुम्हाला, आमच्या आणि आमच्या आईसाहेबांच्या गोष्टींमध्ये तुम्ही पडू नका. बाकी तुम्हाला आमच्या घरात राहायचं, राहा, खा प्या, आनंदात मजा करा, माझं काही म्हणणं नाही. पण आमच्या आईसाहेबांच्या नावाला धक्का लावायला तुम्ही जाऊ नका. बघा, तुम्हाला शेवटचं सांगतो, चारुलता मॅडम. एक मिनिट. काय बोलतोयस? तुला माहिती आहे हा सगळा निर्णय कुणी घेतलाय, कशासाठी घेतलाय? उगाच बोलत सुटलाय साले आल्या. बोलत सुटलायच म्हणजे हे असं काहीतरी माझ्या डोळ्यासमोर होत असेल, मी बोलणार नाही. आणि मला माहित नाही तर तुम्ही सांगा, कुणाची हिंमत झाली आमच्या आईसाहेबांचं नाव शाळेवरनं काढायची? आत्ता सांगा मला, कोण आहे तो माणूस? या दोघींना बोललास ना, या दोघींचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये. मग तेच विचारालोय मी, कुणाचा संबंध आहे मला सांगा आत्ता. माझा निर्णय आहे. मी सांगितलं हे करायला. जे बोलायचं आहे ना माझ्याशी. नाही काय बी बोलू नकोस चंचे. अगं साधी गोष्ट आहे का आजी? इतकी वर्ष ती बाई इथं होती का? नाही ना, मावशीच होती की फक्त. तिला नाही का पावला पावलावर त्रास होत असणार आहे ह्याचा, म्हणून तिने शाळेपासून सुरुवात केली बघ. नाही ग, ती बाई साधी वाटती, असल्या चाली खेळणारी नाही आहे ती बाई. अगं तू नव्हतीस, पण मी ऐकलंय भुवीबद्दल ती किती चांगलं बोलत होती. ती भुवीचा राग करणारी नाही ती, भुवीवर तिचा राग नाहीच आहे. उलट ती बोलत होती, उपकारच झालं माझ्या पोराला तिनं सांभाळलं. मग ती असं कशापायी करल? अगं आते, खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे वेगळे असतात. आणि तुला सांगू, ही बाई का नाही लई हुशार आहे, लई बेरकी बाई आहे. ती जेव्हा ताईबद्दल चांगलं बोलत होती का नाही, तेव्हाच मला डाऊट आलता. ती बाई का नाही आपल्या समोर ताईबद्दल चांगलं चांगलं सांगून आपल्याला बेसावत ठेवणार. तिला जे पाहिजे तेच ती करणार बघ तू. ती असं काय नाही करणार. मला तर उलट मनापासून बोलल्यासारखं वाटलं बघ. अगं वाटणारच की, तीच तर तिची इच्छा होती. अगं साधी गोष्ट आहे, तिच्या माघारी तिच्याच घरात दुसरी बाई येऊन राहती. तिचा नवरा एकटा, तिचा पोरगा एकटा, तिचा पोरगा घरात आहे आणि तिला साध्या ताईचा राग बी येणार नाही. अगं असं कसं होईल? आत्या अगं जरा तरी विचार कर ग या समध्या गोष्टीचा. अगं बाईचं मन म्या सांगावंय तुला. अगं आत्ये, म्या जरी त्या बाईच्या जागेवर असती का नाही तरी मला राग आला असता. म्हणूनच म्हणती या, तिच्यात आणि तुझ्यात लय फरक आहे दुर्गे. अगं तिच्याबद्दल जावई बापूंनी जे काही सांगितलंय नव, तशीच आहे ती बाई. चांगली माणसं असतात जगात दुर्गे, जरा विश्वास ठेव. बघ चंचे, ऐकलंस? ही बाई आपली असून बाजू कोणाची घ्यायली त्या लोकांची. अगं बंद कर जरा आते. तुझं कसं आहे माहितीये, आपल्या माणसाला कोसायचं आणि शत्रूच्या बाजूने बोलायचं. अगं आपली पाती एक आहे, आपल्या तिघींची पाती एक झाली का नाही तरच आपण इथं टिकू शकतोय, कळलं? अगं आता तर सुरुवात आहे या बाईच्या कारस्थानांची. पुढं पुढं बघ की काय करल याचा नियम नाही. आणि आता काय, मोठे मालक तर तिच्या आहारी गेलेच आहेत. नाही म्हणजे काय आहे, ती जे जे बोलेल का नाही ते करत राहणार बघ तू. बरोबर आहे मम्मी. आता या समध्यात या घरात आपल्या बाजूनं कोण असेल ना तर तो फक्त अधिपतीच आहे.
माझी ना मम्मी देवाला फक्त एकच प्रार्थना आहे बघ, त्या बाईचं कारस्थान सुरू होण्या अगोदरच अधिपतीने ते हाणून पाडलं पाहिजे. मला खात्री आहे बघ, कारण अधिपतींचा एवढा जीव आहे का नाही ताईवर, का ते हे कवाच घडू देणार नाही. एवढ्या वेळेला अनुभव घेऊन तुम्हाला कळलं नाही हो म्हणताना आता परत हे करायला चाललंय. जिथं जिथं आमच्या आई साहेबांचं नाव आहे तिथं तिथं मी आहे एवढं लक्षात ठेवा. आणि आमच्या आई साहेबांच्या नावाला धक्का लागला नाही पाहिजे. तुमचं धाडस झालंच कसं मला सांगा. धाडस वगैरे नाहीये, योग्य निर्णय जो घेतला मी. योग्य निर्णय तुम्हाला हे योग्य वाटतंय? अहो काय बोलायचं, तुम्हाला हे योग्य वाटतं म्हणल्यावर काय विषयच संपला. अहो कुठल्या जन्मीचं सूड होत तुम्ही आमच्या आई साहेबांवर. हा, एकतर त्यांना घरातनं बाहेर काढलं. प्रत्येक वेळी मी स्वतःच्या मनाला सांगतोय नाही आपला हे बाप आहे, रिस्पेक्ट देऊन वागायला पाहिजे, रिस्पेक्ट देऊन वागायला पाहिजे. पण तुम्ही प्रत्येक वेळी असं काहीतरी करता ना, आमची इच्छाच होत नाही तुमच्याशी नीट वागायची. आत्तापासून आम्ही प्रत्येक वेळी आमचा हात आवरता घेतलाय का, कारण आमच्या आई साहेब असायच्या आणि त्यासने आवडायचं नाही तुमच्याशी असं वागलेलं. पण आता लक्षात ठेवा आई साहेब इथं नाही आहेत बरं काय. तुम्ही प्रत्येक वेळी असं मनाला येईल तसं वागू शकत नाही. तुम्ही प्रत्येक वेळी असं काहीतरी वागणार, त्यानंतर माझं डोसकं फिरणार, मी काय वाटेल ते बोलणार, मग प्रत्येक जण मला दोष देणार. हे कधीपर्यंत चालायचं? अधिपती तुम्ही शांत व्हा प्लीज. अहो तुम्ही तर काय बोलूच नका, गप बसा. दरवेळच आहे तुमचं. मी असनी काय सांगायला गेलो, बोलायला गेलो की तुम्ही मध्ये पडणार. आता तर हद्द केलं या माणसाने, आता तर बोलू दे मला. प्रसंग बघा प्लीज. तेच म्हणतानाच आत्ता काय बोलत नाही मी तुम्हासनी. जे काय बोलायचं ते घरी जाऊन बोलीन मी तुमचे. पण तुम्ही पण आम्हाला फसवलंय, अंधारात ठेवलं एवढं लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगतोय तुला, अक्षराला सुद्धा बोलायचं काही कारण नाहीये. मी सांगितलं ना, जो निर्णय आहे तो माझा आहे, माझ्याशी बोल बोल. आणि तुला हा निर्णय आवडला नसेल, पण आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं हाच निर्णय योग्य आहे. योग्य आहे काय बोलायचं आता? योग्य आहे म्हणल्यावर म्हणजे तुम्हीच पटवलं या सगळ्यांना हां ह्याच्यासाठी. बरं ह्यांचं जाऊ दे, ह्यांचा तर रागच आहे आई साहेबांवर. बाकी तुम्ही काय सगळ्यांनी डोकी घाण ठेवल्यात काय? निर्णय योग्य आहे म्हणजे तुम्हाला पण योग्य वाटतो? मास्तरीन तुम्हाला योग्य वाटतो निर्णय? फुलपागारे सर, आई साहेबांनी कुठल्या गोष्टीसाठी कवाच ना केली नाही हो तुम्हाला. त्यांचं नाव शाळेवरून काढणं तुम्हाला योग्य वाटतंय का? काय हो चारुलता मॅडम, तुम्हाला काय बोलणार म्हणा. तुम्हाला ह्याच्यातलं काय माहीतच नाही काय झालंय आणि काय नाही ते. तुमची किती बी इच्छा असली तुमचं नाव या शाळेला लागावं, तरी तो दोष मी काय तुम्हाला देणार नाही. तुमच्या नवऱ्यानं सांगितलं, तुम्ही ऐकलं, तुम्ही दोघांनी मिळूनच हे कारस्थान केलं असणार. कुणीच काय बोलत नाही म्हणजे काय सगळ्यांनीच हे पटलंय असं समजू काय मी? अधिपती एवढा राग करू नका प्लीज. मग काय करू? नाचू आनंदानं, हार घालू बोर्डाला? अहो निदान तुम्ही तरी स्टँड घ्यायला पाहिजे होता. बाकी सगळं सोडावं, माझ्या मनाला काय वाटेल ह्यो विचार करून तरी तुम्ही का पाठिंबा दिला या सगळ्याला? आणि चारुलता मॅडम काल आलाय हो तुम्ही इथं? आईसाहेबांचं नाव पडून स्वतःचं नाव शाळेला द्यायला तुम्हाला काय वाटलं नाही? तुम्हाला जरा जरी असं वाटलं नाही की आपला काय अधिकार आहे, आपण काय केलं या शाळेसाठी? का आपलं आईचं नाव लागतंय आपलं तर लावून घ्यायचं? हे बघ अधिपती, मी काहीच केलेलं नाहीये, मान्य आहे मला. पण आता ह्यांनी तुला सांगितलं ना, हा बोर्ड बदलायचा निर्णय त्यांचा होता. भुवनेश्वरीने शाळेसाठी काय काय केलं हे आता मला तुझ्याकडनं कळतंय. कोणी? भुवनेश्वरीनं? भुवनेश्वरीनं काही केलेलं नाही शाळेसाठी. काय केलं तिनं? हे बोलताना जरा बी काय वाटत नाही तुम्हाला? अहो ही शाळा उभी राहिली तीच मुळात आमच्या आई साहेबांमुळं. जी बाई स्वतः अडाणी निरक्षर आहे, ती शाळेसाठी काय करणार? शिक्षणाचा तिटकार आहे ना तिला. तुला शिकू दिलं नाही तिनं, याच्यावरनं तरी ओळख. काय केलंय तिनं शाळेसाठी? ही जी शाळा उभी केली ना फक्त दुकान म्हणून, सगळं माहिती आहे तुला. आणि त्या बाईचं नाव शाळेला कशासाठी? अहो ते काय का असं ना, आपण शेवटी शाळा काढली नव्हती त्यांनी.
फक्त पैसेच कमवायचे असते तर ठीक उद्योग होते आमच्याकडे. चारला तर मॅडम माहितीसाठी सांगतो तुमच्या. लई बिल्डर कडनं ऑफर आलत्या आमच्या आई साहेबांनी. करोडाच्या ऑफर आल्या होत्या ही शाळा पाडा आणि मॉल बांधा म्हणून. आई साहेबांनी मनात आणलं असतं ना कवाच भुई सपाट करून टाकली असती. बांधला असता की मॉल. हा किती वेळ लागला असता. पण त्यांनी तसं केलं नाही. ही शाळा ठेवली म्हणताना इथं गोरगरिबाची पोरं शिकली. लक्षात घ्या. आमच्या आई साहेबांनी कायम आडल्या नडलेल्याला मदत केल्या आणि तरी तुम्ही म्हणताय त्यांचं नाव नको. उलट इथं आपली कुणाचीच लायकी नाही. आणि काय हो ह्यांनी सुचवलं ना हो तुम्हाला तुमचं नाव देऊया शाळेला म्हणून. ह्यांनी सुचवलं ना. तुम्हाला सांगता आलं नाही की माझं काही योगदान नाही बाबा, माझं काय नाव देऊ नका सा. सिंपल होतं का नाही. तुम्ही काहीच विरोध केला नाही. तुम्हाला खरं सांगतो एवढे दिवस तुम्ही इथं आहे मी केव्हा बोललो नाही. पण नाही म्हणलं तरी तुम्ही आम्हाला जन्म दिलाय त्या गोष्टीचा एक ओलावा होता तुमच्याविषयी आमच्या मनात. पण आज तुम्ही जे काय वागलाय की नाही ते सगळेच गेले. माझं मन आता कोरडं झालं तुमच्याविषयी एवढं लक्षात घ्या. ए तू काय बोलतोयस तुझं तुला कळतंय. जिला बोलतोयस ना तिनं तुला जन्म दिला नसता. सुरुवातीची तुझी दुखणी खुपणी काढली नसती ना तर वर तोंड करून बोलायला इथे उभा नसतास तू. आणि त्यांना काय बोलतोयस रे. तुला सांगितलं ना जे काही बोलायचं ते मला बोल म्हणून. या दोघींचा काही संबंध नाहीये यात. यांनी विरोधच केला होता हे नाव बदलायला. पण मी सांगितलं त्यांना कारण माझ्या दृष्टीनं त्या भुवनेश्वरीचं नाव बदलणं हाच निर्णय योग्य होता. आणि हे जे काही मनात कोरडेपणा आलाय वगैरे ऐकवलंस ना तिला तू कितीही नाकारलंस तरी तुझी जन्मदात्री आई ही आहे हे वास्तव बदलू शकत नाहीस तू. आणि आमच्या आई साहेबांनीच आम्हाला लहानाचं मोठं केलंय आणि घडवलंय हे बी वास्तव बदलू शकत नाही. आज तुम्ही किती बी ह्यांची वकिलं करत असशीला पण हे तुम्हाला बी माहित आहे की आमच्या आई साहेबांनी जसं आम्हाला सांभाळले ना तशी इतकी वर्ष तुम्हाला बी सांभाळली. तुम्ही केव्हा एक शब्द कौतुकाचा बोलला नाही त्यांच्याविषयी. हां केव्हा एका शब्दानं थँक्यू म्हणला नाही त्यासनी. एवढ्या खास्ता काढल्या त्यांनी आपल्या घरासाठी तुमच्यासाठी. तुम्हाला केव्हा कौतुक वाटलं नाही त्यांचं. आणि आज या आल्या तर एवढं कौतुक सांगताय आम्हाला तुम्ही ह्यांचं. आम्हाला काय ऐकून घ्यायचं नाही काही जाणून घ्यायचं नाही आम्हाला ह्यांच्याविषयी. आमच्या आई साहेबांचं नाव काढायला निघालं तुम्ही. भले हे पाऊल तुम्ही आज उचललं असेल चारवा सूर्यवंशी पण हे तुमच्या मनात लई वर्षापासून खदखदते आम्हाला चांगलं माहीत आहे. आमच्या आई साहेबांविषयी तुमचं कायम उरपाटच आहे. म्हणताना तुम्ही कवाच जाणीव ठेवली नाही त्यांची. त्यांनी जे काय घरासाठी केलं जे काही फॅक्टरीसाठी केलं जे काही शाळेसाठी केलं त्याचं तुम्हाला कवाच काही वाटलं नाही. आणि एवढं सगळं होऊन बी हे फक्त मी आज तोंडानं फक्त बोलतोय हे पण आई साहेबांचेच संस्कार आहेत. ते जर संस्कार नसते ना तर आत्ताबद्दल अहो नसेल दिलं त्यांनी आम्हाला शिक्षण. पण शिक्षण म्हणजे काय फक्त शाळेत जाऊन 4 बुकं वाचणं एवढं नसतंय लक्षात घ्या. संस्कार बी असतात आणि ते महत्वाचे असतात. व्यवहार ज्ञान असतंय ते आम्हाला आमच्या आई साहेबांनी शिकवलंय. बिझनेस कसा करायचा आमच्या आई साहेबांनी शिकवलंय. 4 चौघात कसं बसायचं उठायचं पाहुणे पाहिजेत कसं वागायचं बोलायचं आणि एखाद्याच्या कर्तृत्वाची जाणीव कर्तव्याची जाणीव कशी ठेवायची ना आमच्या आई साहेबांनी शिकवलंय. आणि म्हणताना आम्ही अजून त्यांची जाणीव ठेवल्या आणि ती तुम्ही ठेवलेली नाही लक्षात घ्या. आणि हे सगळे संस्कार आम्हाला आमच्या आई साहेबांनी दिलेले आहेत. कुठल्या चारवा सूर्यवंशीने दिलेले नाहीत. आणि म्हणतानाच आम्ही चारवा सूर्यवंशीचं नाव बी आमच्या नावामागे लावत नाही लक्षात घ्या. आणि शाळेवरनं आई साहेबांचं नाव काढणं ह्यो आमच्या आई साहेबांवर अन्याय आहे. आणि मी जिथं असू तोवर ह्यो अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या नावाचा बोर्डच या शाळेवर राहणार आणि ह्यो माझा निर्णय आहे. यापेक्षा वेगळी अपेक्षा तुझ्याकडनं नाहीच आहे मला. चारूचं नाव तुला नको आहे ना ठीक आहे आपण दुसऱ्या कोणाचंही नाव ठेवू पण हे नाव बदलायचं आता. आमच्या आई साहेबांचं नाव बदलायचं नाही म्हणजे बदलायचं नाही. ज्यांनी ही शाळा उभी केली त्यांचंच नाव या शाळेला पाहिजे. अरे शिक्षण हा शब्द जिला उच्चारता येत नाही तिचं नाव एका शाळेला. ही चेष्टा आहे चेष्टा. आयुष्यभर ज्या बाईनं शिक्षणाचा तिटकारा केला शिकू नका म्हणून सांगत फिरली तिचं नाव
हे काही लोकांना माहिती नाही. नावं ठेवतात लोक. लोकांना वाटतं किंमत देत नसतो तुम्ही. लोक काय का म्हणणार, मला काही घेणं देणं नाही. पण आई साहेबांनी ही शाळा उभी केली हे खरं आहे का नाही? त्यांच्यामुळे गोरगरिबाची पोरं इथे शिकतात हे खरं आहे का नाही? मग कसं म्हणताय त्यांचा अधिकार नाही म्हणून? तू शिकलास? तुला मुलगा म्हणायची ना ती, तुला शिकवलं ते ना? नाही ना, अडाणी ठेवलं ना. त्यांनी मला अडचणी ठेवलं नाही. माझीच इच्छा नव्हती शाळा शिकायची. आणि शाळा शिकून तर काय जीवे लावले असते? शिकलेली माणसं कसे वागतात बघतोयच की आता. हे सगळं बघितल्यावर आत्ता बी असंच वाटतंय मला, अडाणी राहिलेलंच बरं. मास्टरीन माइंडमुळे मी परत शिकायला लागलो, पण आता बस, आता बस, आता तर वाटतं शिकायचं नाही मला. शिकणारच नाही आता. अहो असं काय बोलताय अधिपती? तुम्हाला गती आहे हो शिक्षणात, तुम्ही असं नका करू. सगळा राग तुम्ही शिक्षणावर का काढताय? अहो काय करू शिकून? तुम्ही सगळेजण शिकलेलीच आहे ना हो. कसं वागायला लागलाय बघायलाच लागलोय की. उरपाट्या काळजाची माणसं बनतात शिकल्यानंतर. दिसतच आहे आम्हाला. मग आम्ही शिकून काय करणार आहे? शिकायचं नाही म्हणजे नाही आता. आता बंद.